नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. जसा हा मुद्दा टॅग केलाय त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण बोलत असताना दोन महत्वाच्या गोष्टी सुरुवातीलाच लक्षात घ्यायला पाहिजे. एक म्हणजे हे जे 6-6.5 वर्षाचं केंद्र सरकार आहे, त्या केंद्र सरकारविषयी सर्वात महत्वाचा आक्षेप असतो तो म्हणजे ट्रान्सपरन्सीचा अभाव. जे काही घडतं ते अचानक लोकांच्या समोर येतं आणि मग त्याच्यावरती चर्चा सुरू होते. त्याचं क्लेरिफिकेशन द्यावं असंही कधी केंद्र सरकारला वाटत नाही. आणि म्हणून मग एक चर्चा सतत होत राहते की एकतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 6-6.5 वर्षामध्ये कधीही पत्रकारांच्या समोर आलेले नाहीये. आणि त्यांचा जो काही पॉलिटिकल अजेंडा आहे त्या अजेंड्यामध्ये अधूनमधून अशा सरप्राइझिंग एलिमेंट्स दिसतात आपल्याला. जसं नोटबंदी सारखा विषय होता, जसा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर्ड होतं, किंवा जसा बांगलादेश आणि इतर देशातून आलेल्या मुस्लिम धर्मियांच्या भारतातल्या नागरिकत्वासंदर्भातला मुद्दा होता. तर यामुळं होतं काय की नरेंद्र मोदी सरकारचा जो कुठला निर्णय असेल त्याच्याकडे फार फार स्केप्टिकली, म्हणजे खूप बारकाईनं मायक्रो पद्धतीनं बघायचा प्रयत्न केला जातो. आणि त्यातनं बऱ्याच वेळेला जो अजेंडा जसा आहे त्याही पेक्षा ज्यांनी ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या नॅरेटिव्ह मध्येच ते मांडलं जातं. मोदींचं हे जे सरकार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी जो आधीचा जनसंघ आणि त्याही आधीचा म्हणजे 55-60च्या दशकातला भारतीय जनता पार्टीचा तत्कालीन अवतार यांचा एक पॉलिटिकल अजेंडा असा आहे की हा देश हा हिंदूचा राष्ट्र आहे आणि हिंदूचं राष्ट्र असल्यामुळं हिंदू फर्स्ट, भारतीय कल्चर फर्स्ट, भारताचा इतिहास फर्स्ट अशा पद्धतीने याकडे बघितलं जातं. आणि म्हणून सतत हे सरकार आहे, हे सरकार RSSच्या विचारधारेवरती आधारित असल्यामुळं यांची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही दुसऱ्या धर्मियांना डॉमिनेट करणारी आहे आणि हिंदू धर्माच्या दृष्टीनं जे जे करणं शक्य आहे ते करतात. आणि म्हणूनच मग एक तर ट्रान्सपरन्सीचा अभाव आणि मूळचा राजकीय इतिहास आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा, यामुळं जो काही निर्णय या सरकारनं घेतलेला आहे त्या निर्णयाची नेमकी पडताळणी न करता बरेच जण कमेंट्स करतात आणि त्यातून एक प्रकारचा केऑस क्रिएट होताना आपल्याला दिसतो. जसं की आज काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री सचिन सावंत यांनी आज ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले की BA म्हणजे अंडर ग्रॅज्युएट या BAच्या अभ्यासक्रमामध्ये मुघलांचा सगळा इतिहास केंद्र सरकारनं वगळायचं ठरवलेलं आहे आणि त्यातून हे सरकार धार्मिक विचारधारेवरती आणि जातीवर आधारित असा इतिहासाची मांडणी करू इच्छित आहे. आणि त्यामुळं खरं म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांचं नुकसान होईल. आता याचं वास्तव काय आहे याचाही आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं अपराईटली एका वाक्यात सांगायचं झालं तर जशी मांडणी माध्यमामधून सुद्धा केली गेलेली आहे की मुघलांचा इतिहास वगळण्याचा प्रयत्न आहे, ते मात्र सपशेल खोट आहे. ते का खोट आहे तर हा जो UG जो जी ड्राफ्ट कमिटी होती ज्यांनी हा अहवाल दिला, या अहवालाचा त्याची कॉपी आमच्या हातामध्ये आहे आणि ती जर आपण बघितली तर इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू डिडक्ट मुघल्स इन युअर ओन. मुघलांनी भारतामध्ये येऊन 700-750 वर्ष राज्यकारभार केला. मुघल इथल्या मातीमध्ये मिसळले. त्यांचा संस्कृती, त्यांच्या धर्माच्या अनुषंगाने आलेले या समाजावरचे परिणाम, त्यांची स्थापत्य कला, त्यांचं सुफी संगीत किंवा तत्सम एका राजवटीकडून आलेल्या जेवढ्या म्हणून गोष्टी होत्या तो या देशाचा अविभाज्य भाग. आणि तुमची, माझी किंवा अजून कोणाची कितीही काहीही स्वरूपाची इच्छा असली किंवा जसं सचिन सावंत म्हणतात तशी ती केंद्र सरकारची इच्छा असली तरी आत्ताच्या विद्यमान भारताचा जो काही इतिहास, जे काही वर्तमान आहे त्या वर्तमानाची पाळेमुळं ही आधीच्या इतिहासात असल्यामुळं तो इतिहास कुणालाही मोडून काढणं पुसणं शक्य आहे. तो पुसून काढताच येत नाही. त्यामुळं आम्ही ते 99 पेजचं जो मूळचा ड्राफ्ट आहे तो ड्राफ्टच हातामध्ये घेतला आणि किती मिसकन्सेप्शन क्रिएट करण्याचा, एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो ते यातनं सिद्ध दिसतं. एक 2 पेपरवरती चर्चा सुरू आहे. एक आहे आयडिया ऑफ भारत
आणि दुसरं आहे हिस्ट्री ऑफ इंडिया. तर हे ते ड्राफ्ट आहेत माझ्या हातामध्ये. माझ्या काही सहकारी मित्रांनी याबद्दलचं तिथे वोटिंग करायला म्हणजे ते केलेलं आहे. सो आपण हिस्ट्री ऑफ इंडियावरती आपण बोलू, कारण हा प्रायमरीली डिबेटेबल इश्यू आहे. त्याचे दोन पार्ट आहेत, पेपर 5 आणि पेपर 7. हे माझ्या हातात आहे. यू कुड गुगल इट, यू कुड सर्च इट. बघा, समीर चव्हाण आणि तत्सम मंडळी, योग्य अयोग्यपेक्षा निर्णय काय आहे हेच मला सांगायचंय. त्याचं मूल्यमापन तुम्ही प्रत्येकाचा जो स्वतःचा काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून ते करावं. सो हिस्ट्री ऑफ इंडिया जो 5वा BA अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचा पेपर आहे, जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यात काय दिसतंय? लर्निंग आउटकम. स्टुडंट विल लर्न अँड अॅनलाइज अबाउट द ट्रान्झिशन फ्रॉम हिस्टॉरिक सेंचुरीज टू द अर्ली मिडिएव्हल. म्हणजे 550 ते इसवी सन 1200 पर्यंतचा एक भाग. त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट मध्ये डिक्लाइन ऑफ गुप्ता पॉवर, हुना इन्व्हेजन अँड इट्स हुन इम्पॅक्ट, पुष्यभूती डायनेस्टी अँड कन्याकुब्ज स्टेट सोसायटी कल्चर इन पिरियड ऑफ हर्षवर्धन, ओरिजिन ऑफ राजपूत, हा पहिला भाग आहे. युनिट सेकंड त्याच्यातलं डिसेंट्रलायझेशन अँड इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर. तर ज्याच्याबद्दल खरं म्हणजे आक्षेप घेतला जातो आणि त्याच्यात आक्षेप घेण्यासारखी काय गोष्ट म्हणजे श्री रामचंद्र गुहा यांनी काही दिवसापूर्वी मांडणी केली की दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या एकूण आर्थिक विकासाच्या परिमाणामध्ये सुद्धा जो प्रोग्रेस दक्षिण भारतानं दाखवलेला आहे तेवढं अटेन्शन उत्तर भारताच्या तुलनेनं दक्षिण भारताकडे दिलं नाही. आणि मी संपूर्ण भारत ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की उत्तर भारतातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू किंवा तिथल्या इतिहासाची जेवढी आपण तुलना करतो त्याचा जेवढा गवगवा झाला तेवढा आपल्याला चौल डायनेस्टी बद्दल, खालचे आपले साऊथ मधले जेवढे म्हणून राजे होते, अगदी केरळचं जे राजघराणं आहे, जे आजही राजघराणं आहे, मोहिनी दळवी वेलकम, चेतन बोंडवेले वेलकम, स्वागत आहे तुमचं. या इतिहासाचं आपण आकलनच केलेलं नाहीये किंवा मी तरी ते अभ्यासक्रमामध्ये वाचलेलं नाहीये ज्या इंटेन्सिटीनं आपण उत्तर भारतातल्या इतिहासाचा अभ्यास केलेला. आता युनिट सेकंड मध्ये नॉर्थ वेस्टर्न इंडिया, डायनेस्टीज ऑफ काश्मीर, सिंध, त्याच्यातच पुन्हा अरब इन्व्हेजन आहे, शाही, नेपाळ अँड देअर पॉलिटिकल अँड कल्चरल अचिव्हमेंट, सेंट्रल इंडिया, बोखारीज, प्रतिहाराज, गढवाल, चमन, चंडेलिया, कलचेरी, परमार. साऊथ वेस्टर्न इंडियामध्ये चालुक्य. आता तिथे आपण चालुक्यांचा खूप सारा प्रभाव आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आताच्या विद्यमान भौगोलिक परिस्थितीवरती पण आहे. म्हणजे महाराष्ट्राचं आजचं काही जे काही भौगोलिक आहे ते चालुक्य, वाकाटक याच्याशीच निगडीत आहे, विजयनगरच्या साम्राज्याशी. तर याचा इथे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नॉर्थ ईस्टर्न मध्ये. म्हणजे भारताची नॉर्थ वेस्टर्न इंडिया, सेंट्रल इंडिया, नॉर्थ ईस्टर्न इंडिया, साऊथ वेस्टर्न इंडिया अशी ती विभागणी करून त्या भौगोलिक परिस्थितीचा जो काही इतिहास होता तो इतिहास म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये म्हणजे भौगोलिक स्थितीमध्ये असलेले जे राजे रजवाडे होते त्यांचा अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. युनिट 3 मध्ये रिजनल पॉवर्स ऑफ साऊथ अँड डेक्कन, चालुक्य ज्याच्याबद्दल आपण बोलू, चालुक्य ऑफ वेतापूर, ओरिजिन हिस्ट्री, आर्ट अँड आर्किटेक्चर, राष्ट्रकूट, चोलाज. आता चोलाज जर असं की चोलाजचं जे बृहदेश्वराचं टेम्पल आहे तंजावूरचं, माझ्या मते इट इज अमेझिंग कन्स्ट्रक्शन. साधारणपणे ते जे 1000 फूट उंचीचं मंदिर आहे त्या मंदिरावरती तो जो गर्भगृहावरती जो दगड आणून टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्ही डिस्कवरीची एक डॉक्युमेंटरी बघा. इट इज वन ऑफ द फाइनेस्ट आर्किटेक्चर वी हॅव इन आवर एन्शियंट हिस्ट्री. सो वी शुड नॉट डिनाय, ते आपल्या कल्चरचा भाग आहे. आणि चौला डायनेस्टी बद्दल तर चौला डायनेस्टी साधारणपणे 1000 वर्ष या चौला सम्राटांनी ज्या देशावरती राज्य केले, ऍटलिस्ट तुम्ही साऊथ बद्दल तर असं म्हणू शकता 5-6 देशामध्ये हिंदू संस्कृतीच्या ज्या काही तुम्हाला छटा दिसतात, ज्या काही रिमेन्स आजही आहेत, म्हणजे शेजारच्या म्यानमार सारख्या देशामध्ये, बालीमध्ये, ब्रह्मपुत्र देशामध्ये, तर तिथे हिंदू संस्कृतीच्या ज्या काही खानापुना आहेत त्याचं मुख्य कारण चौला डायनेस्टी सांगितलं जातं. सो या हिस्ट्री ऑफ इंडियाच्या पहिल्या 550 ते 1200 या इतिहासाच्या कालखंडामध्ये आपण त्या काळातली जी रिजनल पॉवर होती त्या रिजनल पॉवर बद्दल इथे अभ्यास केला जातो.
आता हिस्ट्री ऑफ इंडियाचा दुसरा जो सातवा क्रमांकाचा पेपर आहे, रफिक कादरी आणि सुनील पाटील हा मुद्दा नीट समजून घेतला पाहिजे. रिलिजियस आणि कास्ट या बेसवरती न बघता नेमका निर्णय काय आहे तो आपण समजून घेतला की मग अफवा आणि त्यातून चर्चेला वाव मिळतो. हिस्ट्री ऑफ इंडियाचा हा जो दुसरा जे ड्राफ्ट आहे जो 1206 ते 1707 आहे, आणि मी असं म्हणालो तेच की मुघल हे या देशाच्या मातीचा अविभाज्य भाग आहे. कुणाची कितीही इच्छा असली तरी आपण तो इतिहास पुसून टाकू शकत नाही. मुघलांना वगळायचं असेल तर तुम्हाला राजपूतांना वगळावं लागेल, मुघलांना वगळायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना वगळावं लागेल. कारण औरंगजेब हा किती मोठा बादशाह होता हे सांगितल्याशिवाय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मोठेपण आहे ते मोठेपण आपल्याला कसं लक्षात येईल. सो याच्यामध्ये युनिट फर्स्ट मध्ये इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ मिडिएवल इंडियन हिस्ट्री, अर्ली तुर्क, खिलजी, तुगलक, इन्व्हेजन ऑफ तैमूर आहे, बट ऑब्वियस आहे. रुलिंग डायनेस्टीज ऑफ आसाम, राजपूत स्टेट, मेवार, मारवाड, ओरिसा, काश्मीर, विजयनगर एम्पायर. सो अकबराला वगळून याच्यामध्ये मेवाड आणि राणाचा तो जो काही इतिहास आहे तो सांगितला जातोय राणा प्रतापाचा, ते खरं नाहीये. याच्यात तर ते पूर्णपणे अफगाण आणि मुघल, अफगान रूल, लोधीज अँड सुरीज, India on the eve of Babur invasion, establishment and re-establishment of Mughal rule, हेमू, विक्रमादित्य, राणा प्रताप, राणी दुर्गावती, चांदबिबी. चांदबिबी पण आहे, मुघल पण आहेत, राणा प्रताप पण आहेत, हेमू पण आहेत, मुघलांचं सगळं रिएस्टॅब्लिशमेंट आहे, राणी दुर्गावती आहे, एक्सपान्शन ऑफ मुघल एम्पायर हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे त्याच्यामध्ये, अँड इट्स ऍडमिनिस्ट्रेशन. आता पुन्हा स्वतंत्रपणे औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज अँड अदर पॉवर याचा तर त्यांनी पूर्णपणे स्वतंत्र अभ्यासक्रमाला 4 चॅप्टर ठेवलेले आहेत. रेजिस्टन्स ऑफ मेवार अँड मारवार, राईज ऑफ मराठाज अंडर छत्रपती शिवाजी महाराज, मराठा ऍडमिनिस्ट्रेशन, कॉन्सेप्ट ऑफ हिंदू पद पादशाही, रेजिस्टन्स ऑफ सिख, जाट अँड बुंदेल. त्याच्यात पुढे जो युनिट 4 आहे त्याच्यामध्ये सोसायटी अँड इकॉनॉमी, हिंदू सोसायटी, कास्ट अँड ऑक्युपेशनल ग्रुप, लाईफस्टाईल, एज्युकेशन, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, मुस्लिम सोसायटी, डिव्हिजन अँड ऑक्युपेशनल ग्रुप्स, लाईफस्टाईल, एज्युकेशन, कस्टम्स अँड ट्रेडिशन, कंडिशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, डेव्हलपमेंट ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. आता त्याच्यामध्ये पुढचा जो 5वा भाग आहे रिलिजन अँड कल्चर, भक्ती मुवमेंट आणि सुफिझम, सिखिझम अँड अदर sects in South India, Bengal and Kashmir, development of literature. तो एक पूर्ण अंशाने खोटा आहे की मुघलांचा इतिहास वगळून राणा प्रताप आणि आपले जे आता जो काही याच्याचा जो मुद्दा सांगितला जातो की फक्त हिंदूंचंच प्रोजेक्शन आहे तर ते खोटं आहे हे सांगायचं. आता हिस्ट्री ऑफ इंडिया याच्यावरती मात्र बऱ्यापैकी चर्चा सुरू आहे की हिस्ट्री ऑफ इंडिया मुद्दा आहे हिस्ट्री ऑफ इंडियाचा, त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. याच्यामध्ये पण डिक्लाइन ऑफ गुप्ता पॉवर हे मी सांगितलं, पण आयडिया ऑफ भारत या पेपरवरती बऱ्यापैकी चर्चा सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, अंडरस्टँडिंग ऑफ भारतवर्ष काय आहे, जिथून कशी सुरुवात झाली, इटर्निटी ऑफ सिनॉप्सिस भारत, इंडियन कॉन्सेप्ट ऑफ टाइम अँड स्पेस, द ग्लोरी ऑफ इंडियन लिटरेचर, वेदांत, उपनिषद, एपिक्स, जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर, स्मृती, पुराण, एक्सेट्रा एक्सेट्रा. युनिट 2 मध्ये इंडियन नॉलेज ऑफ ट्रेडिशन, आर्ट अँड कल्चर, इव्होल्युशन ऑफ लँग्वेज अँड स्क्रिप्ट, ब्राह्मी, खरोशेटी, पाली, प्रकृती, संस्कृत, तगिलारी, salient features of Indian art and culture, Indian education system, the ethics of Indian valor, Indian perception of dharma and darshan, the concept of वसुधैव कुटुंबकम, जिथे सगळ्या जणांना, कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा याच्यामध्ये मुद्दा आहे, मॅन, फॅमिली, सोसायटी अँड वर्ल्ड. सो नरेंद्र मोदी सरकारने मुघलांचा इतिहास वगळून आपल्यातल्या काही जणांना प्रोजेक्ट केले हे सपशेल खोटं तर आहेच, पण भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, त्या योगे आलेली मायथॉलॉजी, आयुर्वेद, वेद याचा अभ्यास करण्यामध्ये वावगं काय आहे. ग्लोबली आज योगासारखा प्रकार हा युएननी पण आज ग्लोबली योगा डे म्हणून त्याला सेलिब्रेट करायला सुरुवात केली. म्हणजे
म्हणजे आपलं जे आहे जे पारंपरिक आहे, ज्या ज्ञानावरती आपण चिकित्सक पद्धतीनं बघायला हवं, बघू शकतो. आपल्या इतिहासाचे अविभाज्य भाग असलेले जे प्रादेशिक हिरोज आहेत की ज्यांनी भारतामध्ये स्थापत्य कला वाढवली, भारतामध्ये धार्मिक विश्वास पाळला, एक संस्कृती वाढवली, कृषीप्रधान संस्कृती वाढवण्यामध्ये सुद्धा या राजांचा एक महत्वाचा भाग होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकरी ही पण एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. जसं वेद आहे, तर याचा अभ्यास जर कोणी करत असेल तर त्याच्यात वावगं काही नाहीये. आणि अशा पद्धतीच्या इतिहासाची अभ्यासाची जी पद्धती आहे ती भारतीय इतिहासकारापेक्षा बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की परदेशामध्ये असलेले जे इतिहासकार आहेत किंवा अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांनी याचं खूप मनपूर्वक स्वागत केलेलं आहे, त्याचा अभ्यास केला. सो मुद्दा एवढाच आहे की जी मांडणी विविध माध्यमामधून सुद्धा आणि श्री सचिन सावंत यांनी केली ती तशी नाहीये. आता पुन्हा तोच आहे की तुमच्या दृष्टिकोनाचा भाग आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता. आता अभ्यास करायला हवा का करू नये ह्याची प्रत्येकाच्या आपापल्या विचारधारेवरती आणि विचार करण्याच्या पद्धतीवरती. पण आम्ही जे सांगितलं ते ट्रूथ इथे जे सत्य आहे ते तुमच्या समोर. सो टेक युअर ओन कॉल, तुम्ही तुमची मतं बदलू शकता. थांबूया आपण इथे. आमचे जे एक्सप्लेन व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसे वाटतात जरूर कळवा, मतही व्यक्त करा. खूप सारी लोक ऑलरेडी मतं देतात. टेक केअर, बाय, सी यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.